आणि प्रशित. कृपया विनंती आहे सॅम 11 सॅम नाही सॉरी अभिषेक 11 तुमचा एक खेळाडू पाठवायचा विनंती आहे अभिषेक प्लीज पाठवा. संघाचे कर्णधार मारी अभिषेक मारी तुमचा एक खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. टाकीपटाचा उपस्थित आहे कृपया अभिषेकचा यायचा आहे आलाय. आशिष कुडू आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपल्याला विनंती आहे आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला सुरुवात झाली. दुसरा सेमीफायनलचा सामना. पाठीमागे बघा छोटीशी मूर्ती टाकीपड्याचा नवा उभारता सितारा आर्यन जाधव तुम्हाला फ्रेम मध्ये दिसेल. उभारता सितारता नाही तो सितारा झालाय या ग्राउंडचा या 2025 ड्रीम मोटर चषकचा मानकरीचा. नक्कीच टाळ्या आल्या. टाकीपाडाचा समर्थक मला वाटतं दिसतोय. हो पहिला आलाय पहिला गडी बाद आर्यनच्या हातातून पहिला गडी बाद होतोय. जसा की उल्लेख केलेला सितारा उभारता सितारा नाही राहिलाय तो ऑलरेडी सितारा झालाय आणि हा सितारा नुसताच चमकतो आपल्या या ग्राउंड वरती. आर्यन याने बाद केले अमितला. काय खेळाडू आहे खरोखर हा चमकलाय इथून बाहेर पडलाय. त्याने ज्या संधी निर्माण केल्या त्या संधीचं त्याने सोनं केलंय. का माझी वर्णी या संघाच्या मध्ये लागली आहे आणि या संघासाठी मी सेमीफायनल पण करतोय हे त्याने दाखवून दिले. पहिल्या बॉलवरती पहिला गडी बाद केलाय आर्यनने. आणि याच्या अगोदरच्या सेमीफायनल 1च्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा ठरलेला मानकरी आयुष तर त्याने प्रिन्स स्टेजवरती यायचं आहे आणि ॲडव्होकेट सतीश भोंडे यांच्या हस्ते दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा सन्मान. प्लीज हो पुन्हा एकदा आर्यन ऍक्शन मध्ये दिसतोय. पहिल्या 2 चेंडूवरती दोन्ही चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत. त्याने जो डायलॉग मारलाय ना की माझ्या हातात बॉल आला की मला माहिती फक्त मला विकेटच घ्यायची सांगून गेला होता आणि पहिल्या बॉलवरती त्याने दाखवून दिलं की माझ्या हातात बॉल आला ना की मी सोडणार नाही तो विकेटवरती जाणार. तिसरा चेंडू आकाशात पुन्हा स्वीप करण्यापर्यंत हो चपळाई बघा ओ थोडा वाचलाय डिक्लेअर मिळते. आताही प्रयत्न होता थोडासा निराश झालाय हात आपटतोय तो सांगतोय मला ही पण विकेट घ्यायची होती. डेअरिंग बघा काय हिम्मत आहे. बघत नाही की समोर कोण आहे केवढा मोठा बलाढ्य संघ कोणता मोठा प्लेयर आहे. नुसता आपला खेळ दाखवून देतोय तो आणि न घाबरता तो विकेट घेतोय आणि फिलेस अँड फंबलिंग त्याच्यात काही नाही कारण कालचा दिवस आणि आजचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये मी बघू शकतो की त्यांनी एकही गचा क्षेत्ररक्षणाचं केलेलं नाहीये. नक्कीच त्याच्याकडून चुकी होणार नाही परंतु तो चुकी करायला भाग पाडतोय समोरच्या संघाला. हो 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 इथे पंचांचा इशारा पाहिला. ओ गडी बाद येतोय. रिव्ह्यू घेतलाय लगेचच अभिषेकने कारण त्याला माहित आहे त्याच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची धूर आहे. नक्कीच पण अभिषेक बॅटिंग टीम यांनी रिव्ह्यू घेतलाय रनआउट साठी आणि मागील झालेला सेमी फायनल 1 यांचा सामना होता तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आयुष. सायराज संघाचा आयुष प्लीज स्टेजवरती या. रनआउट साठी अपील केला होता. निर्णय तपासला जातोय. रिव्ह्यू घेतलाय अभिषेकने.
रोस्टन आलाय फलंदाजीसाठी. 2 गडी बाद झालेत. पहिला झाला होता स्टंपिंग, दुसरा झालाय रनआउट. मला वाटतंय टाकीपाडा संघ रनआउट करण्यामध्ये भरपूरच पुढे गेलाय. नक्कीच नक्कीच. आणि याच्या अगोदर पण झालेल्या मॅच मध्ये हे बघा काय करतोय, परत एकदा लुकतोय आपला सितारा. आणि याच्या अगोदरही झालेला अभिषेक मारी यांचा रिव्ह्यू घेतलेला, तेव्हा सुद्धा ते आउट झालेले आणि आता सुद्धा आउट झालेले. तर थोडाफार फेरबदल इथे. तर षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाले एकूण. याच्या सेमीफायनल 1चा मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता बाबर उर्फ टवी टाकीपाडा. टाकीपाड्याचा खेळाडू सायरस संघामधून खेळतोय. बाबर बाबर प्लीज स्टेजवरचे यायचंय. दुसरा षटक घेऊन कैलास आलाय. पहा फ्रेम मध्ये पहा, विकेटच्या मागे जो उभा आहे ना, स्टान्स जो घेतला त्याने, तयारी बघा त्याची. पहिल्यापासून मॅच मध्ये ऑन राहतोय आणि त्याची खेळी बघून इतर 10 जणांना जोश येतोय. साईराज तुमच्या संघाचा रजत यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय. तर त्याचा पुरस्कार तो मला वाटतंय डोनेट करतोय. मयूर निर्धाव चेंडू. सेमीफायनल 1चा सामना झालेला, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता रजत. पण जे आमचे छोटे सितारे बाबर आहेत त्यांना टवी या नावाने नावाजलं होतं. त्यांच्या फिल्डिंग बघता रजत यांनी आपला जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्यांना डोनेट केलाय. तर प्लीज मी आमंत्रित करतो टवी यांना. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या संघाने, संपूर्ण प्रेक्षक वर्गाला विचार करायला भाग पाडलाय. कारण फलंदाजी करणारा संघ विचार करतोय बॉल मारायचा कुठे, माकडासारखे उड्या मारतात लिटरली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, हो संधी आहे, परत कॅच आलाय गडी बाद. नक्कीच तिसरा हादरा लागतोय या संघाला. नक्कीच. आणि इथे आता मॅन ऑफ द मॅच ठरलेले, इथे चांगलं अतिशय चांगले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं. तर मी बाबर यांना विनंती करतो की 2 शब्द बोलावेत या टुर्नामेंट बद्दल. युट्यूब कव्हर करायचं आहे. थँक्यू टी शर्ट दिल्याबद्दल. खरोखरच काय काय गोड गोड हास्य या खेळाडूच्या चेहऱ्यावरती. पुढील चेंडू आणि ते काय करते, पुन्हा एकदा आर्यन इन ऍक्शन, पण एक धाव मिळते. तर पुन्हा एकदा आर्यन इन ऍक्शन होता. कैलास आहेत गोलंदाजी मार्क वरती. तर फलंदाजीसाठी आहे दीपक, आणि दीपकच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आलाय. मला वाटतंय मागच्या 2 मॅच मधला हा पहिला चौकार गेलाय टाकीपाडाच्या हातातून. चांगला गॅप शोधलाय दीपकने आणि कैलासच्या विरोधात एक प्रहार केलाय. पुन्हा एकदा आर्यन इन ऍक्शन पाहायला मिळतोय. ओ हो हो, थोडासा बाचकलाय. जर त्याने स्वतःच्या फॉलो 3 मध्ये मारला असता तर अजून एक त्याला संधी निर्माण झाली असती, परंतु षटक समाप्त झालंय. धावा संख्या झाले एकूण 9. 2 षटकांच्या 2 षटक समाप्त झाले मयूर. आणि सूत्रांकडून माहिती पडते की हा जो खेळाडू आहे, जो आमचा सितारा आहे आर्यन, हा सातत्याने टाकेपाडा यांच्या ग्राउंडवरती रोज प्रॅक्टिस करतो. ग्राउंडवरती कोण नाही पोचला ना तरी याची हजेरी असते. आणि त्याच हजेरीची पोचपावती म्हणजे आज उभरता सितारा म्हणून
टाकीपाडाचा नवीन एक खेळाडू आर्यन हा ऍक्शन मध्ये येतोय. तिसरं षटक आकाशाला गोलंदाजी मार्ग वरती. समोर आहे दीपक. पुन्हा एकदा कव्हर मध्ये ढकललाय. आता मात्र चुकी होते. कोण करतोय चुकी? टाकीपाडाकडून ऋषी. ड्राईव्ह केला होता दीपकने, परंतु ऋषी थोडेसे फंबल झाले आणि त्याचा फायदा उचलला. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषे पार. आलाय ड्रीम मोटर्स चौकार. आकाशच्या बॉलवरती पहिला चेंडूवरती चौकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळते. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला दीपकच्या बॅटमधून. आता स्ट्राईक वरती विपुल आहेत. नाव विपुल आहे. तुम्हाला धावा सुद्धा विपुलच करावे लागतील. खोदावा लागेल मैदान, कारण हे टाकी पाडवायला सहजासहजी नाही सोडत आहेत. इथे मला वाटते संधी आहे. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसतोय. काय घडेल? पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. थोडं थांबायचं आहे. नॉट आउटचा इशारा येतोय पंच मयूर पाटील यांचा. आर्यन नावाची जी भिंत आहे ना, ती खरोखरच मला वाटतंय भेदणं कठीण झालंय प्रत्येक संघाला आतापर्यंत. आणि त्यांनी भिंत अशी काय बांधली आहे ती सहज तुटणार नाही. रिव्ह्यू घेतला रनआउट साठी. कृपया नंतर स्क्रीनिंग कर. डिसिजन आल्याच्या नंतरच कर. पुन्हा एकदा आर्यन इन ऍक्शन पाहायला मिळतोय. थ्रो केला होता. ऍक्युरेट थ्रो होता सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. आता मात्र प्रतीक्षा लागले ती डिसिजनची. थांबायचं आहे. डिसिजन अजून आला नाहीये. रनआउट साठी हा डिसिजन आहे. थोडं थांबायचं आहे. थोडी वाट बघा. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कळेल. दूध का दूध और पाणी का पाणी थोड्या वेळात स्क्रीनवर दाखवलं जाईल. इथे काय घडतंय? डिसिजन येतोय थर्ड अंपायर कडून. OUT अजून एक गडी बाद करतोय. कोण आहे ऍक्शन मध्ये? आर्यन जाधव. अजून एक संधी त्याने निर्माण केली संघासाठी. आणि जल्लोष बघा टाकीपाड्याचा. आज मला वाटतंय टाकीपाड्यामध्ये दिवाळी साजरी होईल आर्यन मुळे. काय खेळ दाखवलाय. विपुलला माघारी पाठवलंय. आतापर्यंत हॅलो, थोडा आवाज कमी कर. डीजे थोडा आवाज कमी कर. इथे काय घडतंय? आर्यन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आहे. पंच विशाल यांचा. आकाश थोडेसे नाराज आहेत आर्यन वरती, कारण रनआउट होता परंतु नाही करता आला आर्यनला. ही पहिली चूक मला वाटतं त्याच्याकडून झाली आहे. या चुकांची अपेक्षा नाही आहे संघाकडून आणि त्याच्याकडून सुद्धा. पुन्हा एकदा शफल झालाय. कमबॅक करून देईल आर्यन, नक्कीच देईल तो. वय वर्ष 13. काय करतोय? संपूर्ण या प्रेक्षकांनी बघितलंय. धावसंख्या झाले एकूण 15. 3 षटकांच्या समाधीत धावसंख्या एकूण 15 झाले. फ्रेम मध्ये जो तुम्हाला आर्यन दिसतोय त्याचं वय आहे फक्त 13, पण त्यांनी समोरच्या संघाचे 3-13 वाजवलेत. शेवटचा षटक आहे. कोण घेऊन येईल? अशफाक आलाय. शेवटचं षटक. धावसंख्या झाले एकूण 15 झालेत. पाहूया किती धावापर्यंत मजल मारतोय.
सफल होऊन फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला लेग साईडच्या दिशेने, परंतु तिथे उपस्थित होता ऋषी, ज्याने चुकी केली होती कव्हरला, ती आता भरून काढतोय फाईन लेगला. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. अजूनही 5 चेंडू आहेत. पाहूया 5 चेंडूवरती किती धावा मिळवतोय संघ. हो 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 हो, इन ऍक्शन पुन्हा एकदा आर्यन आलाय. कितवा रनआउट असेल आर्यनने? मला वाटतंय टाकीपाडाला जे रनआउट दिलेत ना, हा माझ्या नजरेतील हा 6वा रनआउट आहे. काय क्षेत्ररक्षण करतोय, जी चपळाई त्याच्या हातामध्ये आहे, जादू आहे मला वाटतंय. आलेल्या प्रत्येक चेंडूवरती त्याने विकेटच मिळवलाय. पुन्हा एकदा अशफाक कट केलाय. ओ हो हो हो, प्रयत्न चांगले होते, टाळ्या झाल्या पाहिजे या एफर्ट साठी. खरोखरच चांगला एफर्ट्स केला होता आर्यनने. नक्की प्रेक्षक वर्गाकडून टाळ्या येत आहेत आर्यनसाठी. खरोखर चांगला एक एफर्ट्स होता. तर 1 ने धावसंख्या वाढते. माफ करा, किती आहेत? 2 आहेत मयूर? 2 आहेत. ओके, 2 आहेत. 18 झाले. अजूनही रोखून ठेवलेलं आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. रॉकेट थ्रो, स्टंप कुठे गेलाय? डिसिजन येणं आहे. 1 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाले 19. किती येतील? 19 तर झालेत. बांधून ठेवले संपूर्णपणे. कव्हरला मारलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. स्वतः आकाश तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण टाकीपाडा संघाकडून. शेवटचा चेंडू, काय होईल या चेंडूवरती? कव्हरला ढकललाय. ओ, इथे चुकी करतोय आर्यन. दुसरी चुकी त्याची या सामन्यातील, पण त्याची भरपाई करतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चालतंय मित्रांनो, थोडासा चुकलाय तो, परंतु त्याने जी मेहनत घेतली आहे ना ती खरोखर. आणि 22 धावांचं आव्हान दिलंय टाकीपाडा संघाला. मला वाटतं हे आव्हान छोटस आहे, परंतु सामना सेमीफायनलचा आहे. तर 21 धावा झाल्यात. अविशा 11 या संघाकडून आणि 22 धावांचं एक समान टार्गेट सेट केलंय टाकीपाडाकडे. टाकीपाडाची सलामीची. तर आर्यन यायचं स्टेजवरती. आर्यन स्टेजवरती यायचंय. तुझ्यासाठी एक बक्षीस आलंय. आपले मान्यवर सतीश दादा बोंडवे ॲडव्होकेट यांच्याकडून आर्यनच्या या क्षेत्ररक्षणासाठी त्यांच्याकडून छोटं बक्षीस त्याला दिलं जाते. आर्यन स्टेजवरती यायचंय. टाकीपाडा टीम विनंती आहे आर्यनला पाठवायचंय. आर्यनला घेऊन यायचंय. तुझ्यासाठी अजून एक बक्षीस आलंय. खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी, कारण वय बघा, त्याचे एफर्ट्स बघा, आणि हे त्याचे फॅन फॉलोविंग पण बघा. हे कोणाच्या मागे नसतात, चांगल्या चांगल्या खेळाडूच्या मागे पण असतात. पण कॅमेरामॅन फोकस कर. खरंच ही छोटी छोटी मुलं आहेत ना त्याचे मागे आलेत, कारण दादा खेळतोय, आम्ही दादासाठी आलोय. 2 वेळा तो येल्लो टी शर्ट वाला ग्राउंड मध्ये आला होता त्याला बक्षीस देण्यासाठी. खरोखरच ही आर्यनची फॅन फॉलोविंग म्हणायला लागेल. कॅमेरामॅन पण बघा त्याचा छोटासा. याला म्हणतात क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम. खरोखरच ही छोटीशी टीम आहे मला वाटतं आर्यनची. उभारता सितारा त्याचे फॅन फॉलोविंग घेऊन पुढते. कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचंय. चौघांना विनंती आहे. सामना सुरू होईल.
22 धावांचं टार्गेट गोलंदाजीवरती पंकज आणि स्टार्ट ऋषी सुरुवात करेल दुसऱ्या डावाची. पहिला चेंडू फुल टॉस होता, लेग साइडला भिरकावून दिला, तिथे अजित आहे ऑन द ऍक्शन, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. आता मात्र कैलास आलाय फलंदाजी मार्क वरती. जसं की आताच उल्लेख झालेला आर्यनचा, तर मी सांगू इच्छितो जेव्हा ऑप्शन झालेला ना तेव्हा छोटासा खेळाडू ना फक्त एका पॉईंटमध्ये सोल्ड झालेला, परंतु या एका पॉईंटचा त्यांनी कसा त्याचा प्रत्यक्ष करून दाखवलंय की नेक्स्ट टाइम जेव्हा बोली होईल ना तर नक्कीच त्याच्यावरती खूप बोली जाईल. नक्कीच पॉइंट जरी एक असला तरी त्याने त्या एकाचे 1000 केलेत. नक्कीच पुढच्या ऑप्शन मध्ये तो जास्त पॉइंट मध्ये जाईल. काय जल्लोष पाहायला मिळतोय टाकीपाडा संघाकडून. 3 चेंडू 3 झालेत. आव्हान आहे 22चं, अजूनही 19ची आवश्यकता, परंतु हा क्रिकेटचा जो सामना आहे ना तो कुठल्या क्षणी टर्न घेईल याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. टाकीपाडा विनंती आहे, आपण लांब व्हायचं आहे बाउंड्री लाईन पासून. टाकीपाडा विनंती आहे, बाउंड्री पासून लांब व्हायचं आहे. नो बॉल. पंच मयूर पाटील यांचा इशारा येतोय नो. थोडासा हाताळतायत गच्चाळ अशी गोलंदाजी, परंतु तिथे पंच मयूर हे उभे आहेत, त्यांच्या नजरेपासून वाचणं कठीण आहे. नोचा इशारा आलाय. छोटी करू आपण. किती बॉल झाले? 4 बॉल 4 चेंडू आणि 5 धावा झाल्यात आतापर्यंत. टाकीपाडा मला वाटतं जल्लोष करायला सुरुवात तर मला वाटतं केली त्याने. पुन्हा एकदा नो आलाय, भिरकावून दिलाय. इथे संधी निर्माण आहे. काय करतोय अभिषेक? नाही मारलाय, थांबलाय. संधी होती परंतु हा नो चेंडू आहे. चान्स होता काउंट करायला परंतु नाही जमलाय. सुंदर असा थ्रो होता परंतु संधी निर्माण झाली होती ऋषीला आउट करण्याची, परंतु नाही जमलंय. थांबला अभिषेक. नक्कीच थोडंसं फमलिंग झालेलं. नो चेंडू होता परंतु डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तिथे विकेट सुद्धा भेटला असता, पण थोडंसं फमलिंग. अतिशय चांगला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू आणि एक चोरटी धाव. पुन्हा एकदा पंकज सामना करेल. कैलास काय करतोय? हो फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच आपल्या स्वतःच्या संघासाठी त्यांनी लगातार चांगली असं क्षेत्ररक्षण केलंय आणि आता सुद्धा त्यांनी स्वतःच्या संघासाठी 3 धावा अडवल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19 झाले. 8 झोकून दिलं होतं. चेंडू गेलाच असा परंतु तो वाचवलाय. चांगला असा फटका खेळलेला सजवलेला, परंतु त्या फटक्याच्या आड आलेत हे क्षेत्ररक्षक. अतिशय चांगल्या प्रकारे हा टाकलेला चेंडू
इथे काय याच चांगल्या चेंडूचा प्रभाव पडतोय आणि येतो डॉट बॉल. अजित आलाय, वेगावर स्वार झालाय, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. मागच्या सामन्यामध्ये अजितने 6,000ची कमाई केली होती, आता किती करेल? आता बोली लागेल का? पाहणं गरजेचं आहे. कव्हर ड्राईव्ह ढकलून का, पण काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, खूप सुंदर. दुसरा चेंडू, एक धाव आलंय. बघणं गरजेचं आहे या षटकामध्ये काय होईल. थोडासा कमबॅक झालाय. धावसंख्येत 1 ने भर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9. तिसरा चेंडू अजित यांचा ऋषीसाठी स्वीप केलाय. ओ हो हो, काय सुंदर झेल टिपलाय. गडी बाद येतोय, पंचांचा इशारा. पहिला आदरा लागतोय तो टाकीपाडा संघाला ऋषीच्या स्वरूपात. जर आतापर्यंत आपण बघतोय की ऋषी हा उत्कृष्ट फलंदाज सातत्याने आपली बॅटिंग करत होता, परंतु इथे काय फुलटॉसाचा चेंडू आणि त्या चेंडूला पाठवायचं तर होतं बाउंड्रीच्या बाहेर, परंतु डायरेक्ट जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि विकेट. तीन चेंडू आणि 9 धावा झाल्यात. नव्याने आलेला फलंदाज टाकीपाडा करून कोणाला आलाय? 3 चेंडू 9 धावा झाल्यात. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा वाईट. इथे बोनस दिलाय अजितने, तो भारी पडेल का? हे बघा काय होतंय, प्रेक्षक वर्गाचा साथ बघा. एका वाईट साठी एवढा आवाज आहे, तर पुढे काय होईल? नक्कीच नक्कीच. 3 चेंडू आणि 10 धावा झाल्या. पुन्हा एकदा चौथा चेंडू ड्राईव्ह केलाय. इथे संधी आहे रनआउटची, परंतु नाही मिळणार आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एक चोरटी धाव कमवतोय कुणाल स्वतःच्या बॅट मधून. आपण बघितलंय सातत्याने या ग्राउंड वरती एका चेंडूवरती 9 धावा, एका चेंडूवरती एक धाव पण अर्जित नाही केली गेलेली आहे. हा असं खूप आपल्याला खूप वेळा पाहायला भेटलंय. 4 चेंडू 11 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता. अर्धे झालेत, अर्धे करायचेत. चेंडू आहेत 14, करायचेत 11. काय होईल? कमबॅक करतील का? पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. सुंदर असं फलंदाजी पाहायला मिळाली कैलासच्या बॅटमधून. खरोखरच कैलास हा सुद्धा एक खेळाडू चांगला पाहायला मिळालाय. आजच्या दिवसभरामध्ये भरपूर मेहनत घेतली त्याने. फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. टाकीपाडा संघाच्या जर बोलायचं झालं तर त्यांची जी जर्सी आहे ती आता सफेद नाही राहिली आहे, ती संपूर्णपणे मातीच्या रंगाने नटली आहे. ओ इथे मात्र काय करतोय, फुलटॉस चेंडू होता. अजितला विकेट मिळतोय, परंतु कमबॅक करून दिलंय अजितने, पण थोडासा लेट झालाय. जसं की तुम्ही आता उल्लेख केला कैलास यांचा, आताच नुकतं पारितोषिक होतं अजितसाठी की जर अजितनी विकेट घेतली तर गिरीश यादव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. आणि हे पारितोषिक या चेंडूवरती होता, या चेंडूवर सुद्धा पारितोषिक होता. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते तिसरा षटक घेऊन आलाय रोस्टन. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना थोडासा रंगतदार व्हायला लागलाय मला वाटतंय. 12-10 समीकरण आलंय. इथून जर 2 चेंडू डॉट आले तर बॉल टू इक्वेशन. अजून काही घडलं तर मात्र थोडासा बॅलन्स बिघडेल या सामन्याचा. आतापर्यंत हातामध्ये आहे टाकीपाडाच्या, परंतु कमबॅक करेल का रोस्टन, पाहणं गरजेचं आहे. आणि सातत्याने आपण बघतोय टाकीपाड्याचे जे खेळाडू आहे कैलास, ते आपल्या जी जबाबदारी आहे ते खांद्यावरती घेऊन चोख बजावतात आतापर्यंत तरी. नक्कीच नक्कीच कैलासने आतापर्यंत संपूर्ण संघाची भार जो आहे स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय. कव्हर मध्ये ढकललाय, तिथे उपस्थित आहे अजित. संधी निर्माण होती, परंतु काय चपळाई पाहायला मिळाली आपल्याला टाकीपाडा संघाकडून. आता आलाय नव्याने फलंदाज आकाश. हा सुद्धा टाकीपाडाचा सुपरस्टार आहे.
त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा असतील. दोन विकेट गेल्यात टाकीपडाच्या. इथे काय घडतंय? बोनस तर होता, त्याच्यावरती अजून सुद्धा बोनस. वाईट +1. जर कालच्या दिवसाचा खेळ बघितला आणि आजचा शेवटचा दिवसा खेळ भेटला, पण काल एवढे बोनस नव्हते आले. फक्त एकच सामना झालेला, विरांश 11 गिरीश यादवची यांची टीम होती, त्याच्यामध्ये आपल्याला बोनस बघायला भेटलेले. परंतु आज प्रत्येक मॅच मध्ये बोनस बघायला मिळतात आपल्याला. नक्कीच या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हे एवढे बोनस मी पहिल्यांदा बघतोय. आतापर्यंत एवढ्या मॅचेस पाहिल्या, एवढ्या मॅचेस केल्या, परंतु ही जी बोनसची मांदियाळी लागली ती फक्त याच टुर्नामेंटमध्ये. इतर कुठल्याही टुर्नामेंटमध्ये एवढे बोनस नाही पाहायला मिळाले. रनआउट साठी अपील केलाय. पंच थोडेसे कन्फ्यूज आहेत. त्यांनी निर्णय सोपवलाय रिव्ह्यू टीम वरती. येतोय रिव्ह्यू, थोडा वेळ थांबायचा आहे. थर्ड अंपायर केदार देसाई पाहायला मिळतात आपल्याला. डिसिजन कळवतील, थोडंसं थांबायचं आहे. दोन चेंडू 16 धावा झाल्यात. या चेंडूचं उत्तर येणं अजूनही शिल्लक आहे. पाहताय मुख्य स्क्रीनवरती पाहताय. इन झालाय, रन मिळतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली कैलास यांची. जसं की आता उल्लेख झालेला, पूर्ण जबाबदारी परत एकदा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे कैलास यांनी. व काही होऊन दे, कितीही जोर लावून दे, पण मी माझी जबाबदारी ही चोख बजावणार. नक्कीच रॉस्टनला प्रयत्न करावे लागतील, परंतु ते प्रयत्न त्याचे फोल ठरवतोय कैलास. पुन्हा शपल झाल्या. हो संधी होती कैलासला बाद करण्याची, परंतु चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॉल ज्या वेगाने आला त्या ऍक्शन मध्ये खेळाडू तयार होता, परंतु निसटला. आता आकाश. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव होतोय, परंतु बघू पुढे काय घडतंय. 8 चेंडू 4 धावांची गरज आणि आलाय विनिंग चौकार आकाशच्या बॅट मधून. संघ पोहोचतोय फायनल मध्ये. जल्लोष बघा टाकीपाडाचा. एक गाव आणि त्या गावाचा हा असा खेळ बघून गावकरी कसे खुश होतात ते पाहायला मिळते आपल्या ग्राउंड वरती. तर आता जो सामना होईल दोन हरलेल्या संघांमध्ये, म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी, तर दोन हरलेल्या संघांचे कर्णधार यायचे आहेत. विनंती आहे आमिषा 11 आणि सॅम 11 दोन्ही संघांच्या कर्णधाराने यायचं आहे. लवकर यायचं, घाई करायची आहे, कारण वेळ कमी आपल्याकडे. आणि आताच्या सामन्यामध्ये झालेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय टाकीपाड्याचा आकाश जाधव. त्यांना मी आमंत्रण करतो स्टेजवरती येऊन जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो घ्यावा. तर विनंती करतो राकेश हरणाण, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर एक सूचना येते, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा जो मानकरी आहे तो टॉस वरती निश्चित केला जाईल. दोन्ही कर्णधारांना याची माहिती दिलेली आहे आपले आयोजक केदार देसाई. तर जो मंगेश गोरे आपल्या
स्पर्धेचे सर्व यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. 2 कर्णधार आहेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हजर झाले. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आकाश जाधवला दिला जातोय. त्याच्यानंतर टॉस केला जाईल. फोटो घ्यायचा आहे. तर आता टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कॉल असेल. सॅम 11 कडून काय येतोय? हेडचा कॉल दिलाय. नक्कीच विजयी झाले आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो सॅम 11 आणि तर कॅप्टन याचे दोन्ही फायनलचे. तर विनंती करतो डीजे थोडासा आवाज वाढला तरी चालेल. 2 फायनलचे कर्णधार कृपया 2 फायनलचे कर्णधार याचे टाकीपाडा आणि दोन्ही टीम ग्राउंड वरती लाईन अप करायचंय. टाकीपाडा आणि साईराज आणि टाकीपाडा तसेच साहिल आणि रितेश आपण सुद्धा ग्राउंड वरती यायचंय. तोपर्यंत ग्राउंड करून घ्यायचंय. टाकीपाडा विनंती आहे स्टेजच्या उजव्या दिशेला आपण रिपोर्टिंग करायचंय. या दिशेला असे घेऊया ना की असे घेऊया. तर कमिटी मेंबर सर्व आपण सुद्धा ग्राउंड वरती यायचंय. फायनलचा सामना आहे. रितेश, पियुष, साहिल सर्वांनी यायचंय. V मध्ये लाईन अप करा. मान्यवर उपस्थित